काय प्रकार घडला सोलापुरात? पुढे पोलिसांनी एन्काउंटर केलं, नेमका काय प्रकार आहे? ह्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत 100/2025 हा गुन्हा दाखल होता. सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता. ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 17 आरोपी आहेत आणि त्या 17 पैकी आम्ही आतापर्यंत 9 आरोपी हे अरेस्ट केलेले होते. 8 आरोपी अजूनही फरार होते. त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख ह्याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं काल 1600 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथनं सोलापूरसाठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या API कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये API कांबळे यांनी फायर केल्यावर तो आरोपी जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने 1-2 राऊंड फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड्स हे फायर झालेले आहेत. पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहिती ही सांगता येईल. ह्यामध्ये जे आहे ते ह्यामध्ये जे आहे तिथे आमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते कोणीही गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत. ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे. त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे. त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि आमच्या माहितीप्रमाणे तो 15 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय. मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण 1-2 राऊंड फायर झालेले आहेत पण एक्झॅक्ट जे आहे त्याचा पंचनामा सुरू आहे म्हणून मी त्याच्यावर अधिकचं भाष्य करणार नाही. त्यांनी जवळपास 2 राऊंड हे फायर केलेले आहे. त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुखची पत्नी आणि 3 लहान मुले त्याच्या नातेवाईकांचीही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे. ऍज पर द FIR त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाई ही करण्यात आली. आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईल. शाहरुखवर आजतागायत 2011 पासून ते आजतागायत जवळपास 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 2021 मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा 2025 मध्ये 100/2025 ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये टिपू पठाण नावाचा जो आरोपी आहे त्याचा हा साथीदार आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आता जास्त बोलणं योग्य होणार नाही. ओके.
असं होतं की नंतर तो ठोकेला होता, पहिला पाय रेडी केलं, त्याच्या घरच्यालाही मारलं पोलिसांनी, आणि ते जे सगळे पोलीस होते ते एका ओळखीचे होते नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही प्रेस नोट मध्ये पण ते दिलेलं आहे. सदर आरोपीकडे 2 पिस्टल, काही राऊंड्स आणि 2 कोयते हे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आत्ता जप्त केलेले आहेत. तर त्यामुळे त्याच्या घरचे जे आरोप करत आहेत त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा जे पोलीस तपास करत आहेत त्यांनी बोलणं जास्त सोयीस्कर होईल. हा कोणाचा? मिक्की, झालं का तुमचं काम? हा, ज्यांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.